नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपण बोलतोय. सारोळी जिल्हा परिषदमध्ये ठाकरे गट हा राष्ट्रवादीसोबत गेलेला आहे, परंतु ठाकरे गटातून सुरुवातीपासून ठाकरे गटाचे नेते उत्तम शेठ भोईर हे व्यक्तिमत्व इच्छुक होतं आहे. आणि आज उत्तम शेठ यांनी सारोळी जिल्हा परिषद या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील, नंदिनी उत्तम भोईर यांनी देखील सारोळी पंचायत समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे शक्ती प्रदर्शन आज केलं, मोठा मॉब पद्धतीने त्यांच्यासोबत होता. ठाकरे गटातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेच, जो निष्ठावान शिवसैनिक आहे तो त्यांच्या आज सोबत होता. हे मी त्याचं गोड कौतुक करत नाही, परंतु मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, त्यात तुम्हाला सगळं दिसेल की त्यांच्यासोबत कशा प्रकारे लोकांची गर्दी होती. उत्तम शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उत्तम शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन बोलतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही। कौन बोलतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही। पाहिलीत ना. म्हणून माझं म्हणणं आहे की उत्तम शेठ भोईर, त्यांच्या पत्नी नंदिनीताई उत्तम शेठ भोईर ह्या पती पत्नींनी आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे, या अनुषंगाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ठाकरे गटाने युती केली, आता ती ह्यांना विचारून केली की आता भोईरांवर अन्याय होतोय, हे सगळे मुद्दे त्यांच्याशी बोलण्यानंतर क्लिअर होतील. त्या नक्कीच वरती लढणार आहेत का खालती लढणार आहेत हे देखील उद्या काळात छाननीनंतर, अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर सगळं क्लिअर होईल. परंतु माझी अशी माहिती आहे, उत्तम शेठ भोईर हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी ठरवलं मागे हटणार नाही. त्यांना माझं तर म्हणणे ठाकरे गटाला, त्यांना एबी फॉर्म द्या नका देऊ, हा माणूस अपक्ष निवडणूक लढून दाखवेल असा माणूस आहे. उत्तम शेठ भोईर इतका सोपा माणूस नाही आहे, ऐकणार नाही. मुळात उत्तम शेठ भोईर यांना उमेदवारी द्यायलाच हवी होती, कारण ते आज काम करत नाही आहे. म्हणजे गरीबाला किंमत नाही का? मी म्हणत नाही असं, सामान्य शिवसैनिक म्हणतोय ठाकरे गटावर, गरीबाला किंमत नाही का? तुम्ही कोणाशी युती करणार, कोणाला उमेदवारी देणार, कसं चालणार? आणि मनोहर शेठ भोईर यांना उद्याच्या काळात उत्तम शेठ भोईर यांना जवळ ठेवायचं असेल तर ते त्यांना बळ देतील. पण उत्तम शेठ भोईर हे व्यक्तिमत्व माळकरी माणूस होतो, ना मद्यपान ना नॉनव्हेज, काहीच नाही, साधा सिंपल व्यक्ती हो. त्यांची मी घेतलेली मुलाखत एकदा पुन्हा एकदा ऐका जरा, मला वेळ भेटला तर. किती भरभरून बोलतो. दोघं पती पत्नी अगदी, पण त्यांनी काय काय खस्ता खाल्लेत आयुष्यात राजकारणात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या आहेत. आणि अशा माणसाला जर ठाकरे गट, आता ठाकरे गटाची लोक त्यांच्यासोबत होती आज, पण तो एबी फॉर्म जो आहे तो तर त्यांना नाही मिळाला, तर उत्तम शेठ भोईर हे अपक्ष लढतील. तो जिद्दी माणूस आहे, इतका सोपा नाही आहे. मुळात त्यांना उमेदवारी मिळायला होती या मताचा मी देखील होतो, कारण त्यांच्या त्या फ्रेममध्ये, जिल्हा परिषदेच्या फ्रेममध्ये उत्तम शेठ भोईर यांनी आज काम करत नाही, मागच्या 2-3 वर्षामध्ये ते काम करतात. आणि त्यांची इच्छा केली लपून थोडी, निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांनी बोलून दाखवली होती, मला लढायचं आहे, मी लढणार, काय काय ऑफर होते त्या पद्धतीने सांगितल्या. परंतु त्यांनी एकूणच आपली सगळी भूमिका स्पष्ट केली होती की मी लढणार आहे. आणि आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांना किती ऑफर द्या, त्यांना तेळात मला, तुपात मला, याच्यात मला, काय मळायचं मला, इतका सोपा नाही आहे. त्यांनी जिद्द केलेली आहे. उत्तम शेठ भोईर त्यांनी जिद्द केलेली आहे. त्यांची भूमिका काय आहे हे तुम्हाला, मला वाटतं माझा संपर्क त्यांच्याशी होईल, डायलॉग होईल, त्यांचा मी तो व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका त्यांची भूमिका त्या पती पत्नीची काय असणार आहे ती. परंतु विशेषतः माझं मनोहर शेठ भोईर माजी आमदार आहेत त्यांना सांगणं आहे
की अशा माणसावर तुम्ही अन्याय करू नका. जपा जपा. धुळण मतदारसंघामधला कोपरी हे गाव आहे आणि तो मतदारसंघ आहे. जपा. कोणाचं तरी ऐकून काहीतरी त्यांच्यावर अन्याय करू नका. उत्तम शेठ भोईर ही ताकद आहे, ताकद. लक्षात ठेवा. आणि कोणतरी ह्या निवडणुकीमध्ये आपले स्वार्थ साधू इच्छित असेल तर अशाला खतपाणी तुम्ही तरी घालू नका. ह्या तुमच्या जवळच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जपा. त्यांना बळ द्या, ताकद द्या आणि त्यांना निवडणुकीला ज्या ज्या गोष्टी त्यांना लागतील पक्षाची सगळी यंत्रणा त्यांना द्या. अशा माणसाला संघर्षाच्या काळामध्ये त्याच्या मागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. कारण उद्याच्या काळात हेच व्यक्तिमत्व तुमच्या उरण विधानसभेच्या वेळी तुमच्या पाठीमागे सोबत एक पाऊल पुढे जाऊन हे पती पत्नी काम करताना दिसतील. आज जर तुम्ही त्यांच्यावर अन्याय केला तर भविष्यात त्याची परतफेड देखील होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे उत्तम शेठ भोईर यांच्यावर अन्याय होणार नाही ठाकरे गटाकडून असं देखील मला वाटतं. आता बघूया होतोय की नाही. आपण मांडणार. का तो लढणारा चेहरा हो, रस्त्यावरचा चेहरा आहे. गोरगरीब माणूस होतो. शून्यातून विस्मरण निर्माण त्या माणसाने केलंय. अजूनही संघर्ष करतोय. मग अशी माणसं नको आहेत का? आपण कुठल्या दिशेला चाललोय? अशी माणसं हवेत. पण उत्तम शेठ भोईर यांच्यासारखा सर्वसामान्य, ना त्यांच्याकडे 5-25 लाखाची गाडी, ना कुठलं आलिशान घर, काहीच नाही हो. पण इतकी वर्ष राजकारणात आहे. काँग्रेसपासून तो माणूस काम करतोय. पण तिथून किती पक्ष आणि अनेक दिग्गजांसमोर हा माणूस लढलाय. अनेक नेत्यांचं उत्तम शेठ यांच्यावर प्रेम देखील आहे. हे पण मी कबूल करतो. कारण तो माणूसच तसा वेगळा झाकण्याचा आहे. पुढे 11-12 करत नाही हो, नाही कधी करत. त्यामुळे अशी माणसं लढली पाहिजेत. उत्तम शेठ, तुम्ही मला सांगितलं होतं मी जिल्हा परिषद लढणार आहे. बघूया तुम्ही अर्ज मागे घेता का लढता. पण लढलात, शुभेच्छा आहेत. भेटूया. काय वाटतं तुम्हाला, उत्तम शेठ लढले पाहिजेत का? किमान सपोर्ट तरी करावं. अशा माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. कायमस्वरूपी ह्या गोष्टी बघून चालत नाही. तर विजन काय आहे? हा माणूस गोरगरिबासाठी मदत करू शकतो का? ह्या देखील सर्वसामान्य तुम्ही सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि अशा माणसाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. बघूया तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ठरवा. परंतु मला उत्तम शेठ यांना काय वाटते त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया मला वाटते आज उद्या तुमच्यासमोर लाईव्ह स्वरूपात येतील. म्हणजे असं पण केलं आपण व्हिडिओ करू त्याच्यावर त्यांना भेटून. थांबूया. धन्यवाद.